मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहतात रेनॉल्डची ही कायगर गाडी आहे आणि ही ट्रायबर गाडी आहे. बेसिकली या दोन्ही गाड्या बेसिक आहेत, बेसिक मॉडेल आहे आणि याविषयी मी तुम्हाला अधिक सविस्तर माहिती सांगणार आहे. जी ही कायगर आहे हे ऑथेंटिक मॉडेल आहे, ब्लॅक कलर आणि ही आहे 7 सीटर ट्रायबर जी व्हाईट कलर. दोन्हीही बेसिक मॉडेल आहे आणि फ्रंटहून लुक पाहू शकता तुम्ही. लुक थोडंफार सिमिलर वाटेल, पण ही आहे कॉम्पॅक्ट SUV आणि ही ट्रायबर आहे MPV. तर गाडीचं समोरून लुक तर सेम आहे, पण समोरून जो ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो, कायगरचा आहे 205 mm चा आणि ट्रायबरचा आहे 184 mm चा. म्हणजे ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीत कायगर वरचढ आहे. ट्रायबरचा थोडा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे कमी आहे. हेडलॅम्प दोन्हीमध्ये तुम्हाला हॅलोजनच मिळतील. सेम न्यू लुकमध्ये दोन्हीचाही यावेळेस जो लोगो आहे चेंज केलेला आहे. डिजिटल डॅशिंग लोगो यावेळेस मिळेल. फ्रंटला दोन्हीमध्ये तुम्हाला फॉगलॅम्प मिळणार नाही. तर फ्रंटचा असा लुक असेल. साईड जर प्रोफाईल पाहिली तर यामध्ये तुम्हाला 16 इंची टायर साईज मिळणार आहे आणि ट्रायबरमध्ये जर विचार केला तर हा 14 इंची टायर साईज मिळेल. साईडमध्ये तुम्हाला साईड क्लॅडिंग दिसेल, व्हील क्लॅडिंग सेम मिळणार आहे. यामध्ये पण सेम आहे, पण याच्यामध्ये जो इंडिकेटर मिळणार आहे तो हा तुम्हाला व्हील क्लॅडिंगला इथे इंडिकेटर मिळेल ट्रायबरमध्ये. पण कायगरमध्ये जो SUV स्टाईलमध्ये मिळणार आहे तो आहे टर्न इंडिकेटर, जो आहे तुमचा मिररला मिळणार आहे. यामुळे ह्या गाडीचा जो लुक आहे थोडा SUV स्टाईलमध्ये एकदम रगड स्टाईल दिसतो हा लुक. आणि यामध्ये जो इंडिकेटर मिळणार आहे तो थोडा तुम्हाला ओल्ड टाईप मिळणार आहे, परंतु जो मिरर आहे हे मॅट फिनिशिंगमध्ये मिळेल तुम्हाला. तर हे 7 सीटरचा असा लुक आहे आणि ही कायगरचा लुक आहे. आता की बघूया, दोन्हीमध्ये की जवळपास सिमिलर आहे. ही आहे कायगरची बेसिक व्हेरियंट जी आपण म्हणतोय तिची की आहे आणि हिची पाहू शकता तुम्ही. इथून तुम्ही गाडी लॉक अनलॉक करू शकता. डिक्की पण ओपन करू शकता. म्हणजे अशा प्रकारे ही की मिळणार आहे तुम्हाला. सेम सिमिलर की तुम्हाला इथे ट्रायबरमध्ये पण मिळत आहे. यामध्ये पाहू शकता तुम्ही. गाडी तुम्ही सेंटर लॉक, गाडी लॉक होतीये, गाडी अनलॉक होतीये आणि तुमच्या गाडीची जी डिक्की आहे ती पण ओपन होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला बेस व्हेरियंटमध्ये चारही पॉवर विंडोज, सेंटर लॉकिंग मिळते, ग्राउंड क्लिअरन्स, हाय ग्राउंड क्लिअरन्स मिळते आणि लुक जर बघितलं तर पूर्ण तुमच्या नीडनुसार तुम्ही ही गाडी निवडू शकता. जर तुमचं बजेट कमी असेल, म्हणजे भारतातली सगळ्यात स्वस्त SUV जरी म्हणली तरी काही वावगं ठरणार नाही. कारण ही गाडी आहे एक शोरूम हिची 5,80,000, म्हणजे सगळ्यात स्वस्त SUV ही गाडी आहे. आणि जर सेफ्टीच्या बाबतीत विचार करत असाल तर दोन्हीही या गाड्या ज्या आहेत NCAP ग्लोबलमध्ये 4 स्टार रेटिंग आहेत. म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत पण कुठेच कॉम्प्रोमाइज यामध्ये तुम्हाला मिळणार नाही. दोन्हीमध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स मिळतील. फ्रंटला तुम्हाला AC इव्हेंट मिळणार आहे, ते दाखवून देऊ दोन्हीमध्ये काय मिळत आहे. फ्रंटला पाहू शकता ही तुम्हाला चारही पॉवर विंडोज आहेत. इथे पण पॉवर विंडोज मिळेल, त्या साईडला पण पॉवर विंडोज मिळेल. म्हणजे बॅक आणि फ्रंटला चारही पॉवर विंडोज आहेत. इथे पण चारही पॉवर विंडोज आहेत. ही आहे कायगर. आता कायगर नंतर आपण ट्रायबरमध्ये पाहूया. ट्रायबरमध्ये पण तुम्हाला सिमिलर, इथे तुम्हाला दोन्ही पॉवर विंडोज फ्रंटचे मिळतील कंट्रोल्स आणि रिअरमध्ये पण तुम्हाला इथे पॉवर विंडोज मिळत आहेत. म्हणजे चारही पॉवर विंडोज आहेत. त्यानंतर पाहूया, यामध्ये तुम्हाला जे 7 सीटर आहे यामध्ये फ्रंटला AC इव्हेंट मिळेल, 3 ब्लोअर दिलेत, पॉवर स्टेअरिंग मिळेल आणि सोबतच तुम्हाला इथे चार्जिंग पॉईंट पण मिळणार आहे. आणि या अशा प्रकारे लुक आहे 7 सीटरचा. आता आपण फ्रंटला जो लुक आहे तुम्ही पाहू शकता. इथे तुमची की स्टार्ट आहे ही गाडी. यामध्ये तुम्हाला जे मिळणार आहे टायर प्रेशर, हिल स्टार्ट, ट्रॅक्शन कंट्रोल, इलेक्ट्रिक स्टेबिलिटी प्रोग्राम, हे सेफ्टी रिलेटेड फीचर्स मिळतील. सिमिलरमध्ये तुम्हाला इथे पण हा ग्लोबॉक्स मिळेल. इथे चार्जिंग पॉईंट आहे आणि यामध्ये हा ग्लोबॉक्स अशा प्रकारे मिळणार आहे. इथे तुम्हाला सेंटरमध्ये आर्मरेस्ट आहे आणि स्टेअरिंग पण सेम तुम्हाला यामध्ये सिमिलरच मिळेल. तर अशा प्रकारे हे कायगरचा फ्रंट लुक आहे.
त्यानंतर आपण जर बघितलं तर इंटेरियरमध्ये काय मिळेल, तर रिअरमध्ये तुम्हाला चार्जिंग पॉईंट मिळणार आहे, 4 पॉवर विंडोज आहेत आणि इथे रिअरमध्ये तुम्हाला आर्मरेस्ट पण मिळणार आहे. ही आर्मरेस्ट आहे बघा मित्रांनो, या प्रकारे आर्मरेस्ट मिळणार आहे. म्हणजे एकदम कमी बजेटमध्ये एवढे स्टँडर्ड फीचर्स तुम्हाला फक्त रेनॉल्टच्या टायगर आणि ट्रायबरमध्येच मिळतील. तर हा जो लुक आहे, हा बॅक लुक आहे. तर बॅक लुकमध्ये तुम्ही पाहू शकता गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स. इथून कळेल तुम्हाला की 212 mm म्हणजे या सेगमेंटमध्ये खूप हायेस्ट ग्राउंड क्लिअरन्स मिळणार आहे. 7 सीटरच्या बाबतीत जरी विचार केला तर इथे तुम्हाला ट्रायबरमध्ये पण जो ग्राउंड क्लिअरन्स आहे 182 mm चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतोय. आणि लुकला जर बघितलं तर पूर्ण गाडी एकदम रगड स्टाईलमध्ये दिसेल. एकदम म्हणजे बोल्डी स्टाईल आहे. भारतीय लुकप्रमाणे ही गाडी बनवण्यात आलेली आहे. आणि आता आपण डिक्कीचं बघू. यामध्ये जे तुम्हाला डिक्की मिळणार आहे म्हणजे बूट स्पेस, तर ते आहे टोटली मित्रांनो 405 लिटर. म्हणजे सेगमेंटमध्ये तुम्हाला कोणीच देणार नाही एवढा बूट स्पेस मिळेल. दोन्ही सीट तुम्ही फोल्ड करू शकता. प्लस यामध्ये तुम्हाला जे आहे टायगरमध्ये स्टेपनी पण मिळणार आहे. बघा बघा, म्हणजे आजकाल सगळ्या कंपन्यांनी स्टेपनी बंद केलेल्या आहेत, पण टायगरमध्ये तुम्हाला स्टेपनी पण मिळणार आहे. आणि अशा प्रकारे लुकसोबत हे सर्व फीचर्स तुम्हाला टायगरमध्ये मिळतीलच. आता आपण पाहूया 7 सीटरमध्ये. तर 7 सीटरमध्ये जो बूट स्पेस आहे याची पण डिक्की इथूनच ओपन होईल. आता लुक बघूया. 7 सीटर गाडी आहे. इथे 2 बसतील, इथे 2 बसतील आणि समोर 2, म्हणजे टोटली 6+1 म्हणजे 7 सीटर गाडी आहे ही. आणि यामध्ये जर तुम्हाला 5 सीटर यूज करायची असेल, 6 सीटर यूज करायची असेल तर एकदम इझी आहे. या प्रकारे तुम्ही ही सीट खाली घेऊ शकता. त्यानंतर हे जर तुम्ही अप केलं तर अशा प्रकारे ही सीट फोल्ड होऊन जाते. सिमिलरमध्ये तुम्ही ही सीट पण फोल्ड करू शकता. ह्या दोन्ही सीट अशा फोल्ड जर झाल्या तर मित्रांनो हा बूट स्पेस जो आहे तुम्हाला 625 लिटरचा बूट स्पेस मिळणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर हे सीट दोन्ही पण तुम्ही इझिली काढू शकता. हे बघा, ही अशा प्रकारे ही सीट तुम्ही काढून ठेवू शकता. सीट जी आहे मित्रांनो इथून पण फोल्ड होते. हे बघा, हे इथून पण तुम्ही इझिली काढू शकता. तर अशा प्रकारे जो तुम्हाला यामध्ये स्पेस मिळत आहे, ही 6 सीटर, 5 सीटर, 7 सीटर दोन्ही यूज तुम्ही करू शकता. सगळ्यांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर आहे. सीट बेल्टसोबत तुम्हाला 6 एअरबॅग्स आहेत. आणि रिअरमध्ये जर पाहिलं तर ट्रायबरमध्ये पण 3 सेन्सर मिळतील आणि टायगरमध्ये पण तुम्हाला रिअरमध्ये 3 सेन्सर मिळतील. म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत ह्या गाड्या पूर्णपणे फील आहेत. आणि लुकला पण छान आहेत. मायलेज पण या कंपनीचा जो आहे 21 कंपनी क्लेम करते, पण रिअल जे आहे मित्रांनो रोडवर तुम्हाला या गाड्या 16 ते 17 सिटीमध्ये देतील आणि सिटीच्या बाहेर 1-2 किलोमीटरचा फरक पडेल. म्हणजे बघितलं तर 18-19 पर्यंत या गाडीचं मायलेज तुम्हाला रोड लॉंग रूटमध्ये मिळेलच. आणि बजेट जर पाहिलं तुम्ही तर ह्या गाड्या दोन्ही पण कोणतीही घ्या, टायगर घ्या किंवा ट्रायबर घ्या, दोन्हींचं जे प्राईज आहे सेम आहे. 5,80,000 यांची शोरूम प्राईज आहे. आणि ही जर गाडी तुम्ही ऑन रोड बघितली तर ही तुम्हाला ऑन रोड 6,70,000पर्यंत ऑन रोड मिळणार आहे. तर या ऑन रोड किमतीमध्ये तुम्हाला गाडीचा RTO इन्शुरन्स, तुमचा टॅक्स आणि तुमचं नंबर प्लेट फास्टॅग सोबत हे पूर्ण फुलफिल करून ही गाडी तुम्हाला ऑन रोड मिळणार आहे. जर तुमचं बजेट असेल 6-7 लाख 7 लाखाच्या अंडरमध्ये तर नक्कीच तुम्ही टायगर आणि ट्रायबरचा विचार करा. जर तुमची फॅमिली मोठी असेल तर 7 सीटरचा विचार करा आणि जर छोटी असेल तर 5 सीटरचा विचार करा. टायगर ही दिसायला एकदम स्टायलिश आहे. लुकला फीचर्स पण पाहिलं तर ग्राउंड क्लिअरन्स पण हायेस्ट आहे. टायर साईज मोठी आहे. यामध्ये कलर ऑप्शन जे आहे व्हाईट, सिल्वर, ब्लॅक तिन्हीमध्ये सेम मिळतील. कुठलाही कलर घेऊ शकता तिन्हीमध्ये तुम्ही. जर तुमचा बजेट 7 लाखापर्यंत असेल आणि तुम्ही जर 1 ते 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करणार असाल तर तुम्हाला मॅक्झिमम जो याचा EMI मिळणार आहे मित्रांनो 10,000पर्यंत 5 वर्षासाठी असेल. म्हणजे जर तुम्ही एक बुलेट घेण्यासाठी जरी गेलात तर बुलेटला जो EMI येतो तुम्हाला 6 ते 7,000 रुपये EMI येतो. तोच EMI तुम्ही 5 सीटरचा विचार करून तुम्ही नक्कीच आपल्या एका छोट्या फॅमिलीसाठी किंवा मोठी जरी फॅमिली असेल एक
मीडियम लोकांसाठी जी गाडी बनवलेली आहे MPV ट्रायबर, तर त्या ट्रायबरचाही तुम्ही विचार करू शकता, जी तुम्हाला 5 सीटर 7 सीटर सोबतच कधी जरी तुम्ही 8 माणसं जरी यामध्ये बसलात तरी ही गाडी ॲडजस्ट करू शकते. म्हणजे अजून काय हवंय तुम्हाला? तुमच्या बजेटमधली फॅमिली कार मिळत आहे, सेफ्टी मिळत आहे, मायलेज बाबतीत पण कुठलाही कॉम्प्रोमाइज नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही इतर गाड्यावर फोकस करण्यापेक्षा तुमच्या बजेटमधली 7 सीटर गाडी नक्कीच विचार करू शकता. सेफ्टीमध्ये पण छान राहील, तुम्हाला सेफ्टी तुमच्या फॅमिलीची राहील, त्यामध्ये गाडी लुकला पण राहील, गाडी सर्व्हिस मेंटेनन्स पण जास्त राहणार नाही कारण शोरूम परचेस गाडी राहणार आहे. E20 जे आहे सरकारचं धोरण त्यामध्ये फुलफिल करणारी ही गाडी आहे. कुठल्याच प्रकारची अडचण तुम्हाला यामध्ये मिळणार नाही. अशा प्रकारे ह्या दोन्ही गाड्या म्हणजे एक 7 सीटर आणि एक 5 सीटर या 2 गाड्या आहेत ज्या तुमच्या बजेटमधल्या आहेत आणि लुकमध्ये पण छान आहेत. तर नक्कीच तुम्ही जर या दोन्ही गाडीचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ बघून जर तुमचा काही विचार बदलला असेल तर या नंबर खाली माझा नंबर देण्यात आलेला आहे, त्या नंबरवर नक्कीच तुम्ही मला कॉल करू शकता आणि अधिक विषयी काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.